उद्या पाथरी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आमरण उपोषण. पाथरी दिनांक 24 फेब्रुवारी 2026. मौजे हातगाव बुद्रुक, तालुका पाथरी, जिल्हा परभणी येथील गट क्रमांक 20 मधील शेत जमिनीसाठी वहिवाटीचा शेत रस्ता उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी शेतकरी उद्या पाथरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत. सदर शेत रस्त्यासंदर्भात प्रशासनाकडे वारंवार अर्ज करूनही आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. न्याय मिळावा आणि प्रशासनानं तातडीनं दखल घ्यावी यासाठी हा आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात येत असल्याचं सांगण्यात आले. या उपोषणात शेतकरी माणिक रंगनाथ झिंजान हे प्रमुख उपोषणार्थी असून त्यांच्या सोबत देवीदास गणपतराव झिंजान, मनकर्णा माणिकराव झिंजान, स्नेहलताबाई बाबूराव झिंजान, ज्ञानेश्वर साहेबराव झिंजान, भरत जिजाभाऊ नखाते व द्वारकाबाई एकनाथराव झिंजान सहभागी होणार आहेत. प्रशासनानं तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिलाय. वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे अखेर शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. उद्या काय करता काय आमची प्रकार घडला तर त्याला तहसीलदार जबाबदार राहतील. कारण प्रत्येक वेळेस वरवर पाहतो त्याला शेवटचा पर्याय विधाचत नाही. माझ्यासारखं जर काही करू शेत रस्ता नाही दिला तर आत्मदहन करणार मी. माझे लेकर बाळा शेत पूर्ण परिवार आणि जेवढे शेतकरी गट नंबर रस्त्यामध्ये तेवढे शेतकरी सुद्धा आम्ही तेल लावून द्या बसणार. कारण पर्याय नाही शेवटचा. काय मग 2021 पासून शेत रस्ता मागणी तहसीलदार साहेबांना करीत आहोत, पण त्यांची काही दखल घेतलेली नाही. येथे जातो 19 तासच सुनावणी लावतो, नंतर सुनावणी लावायला तयार नाही. 21 पासून आम्ही चक्रा मारलो. आज 2026 पर्यंत आम्हाला 5 वर्ष होईल काय दिलेलं नाही. स्वतः तहसीलदार साहेब सुद्धा पाहायला तयार नाही तिथे. कारण शेताची एवढी बिकट अवस्था जाण्यासाठी शेतात जाणं सुद्धा आम्हाला तिथं चिखली पूर्ण असतात. समोरच्या शेजारी तिथे जे नियमन रस्ता असेल ते घ्या तहसीलदार साहेब. साहेब यायला तयार नाही तिथं, पाणी सुद्धा करायला तयार नाही. काय जमीन आमची आहे स्वतःच. गट नंबर 20 मध्ये सर्व शेतकरी त्याच्यानंतर 24 तारखेला आम्ही तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार. हे प्रकरण किती वर्षापासून चालू? 5 वर्षापासून चालू. 5 वर्षापासून. हा, तरी साहेबाची याच्यात काही दखल नाही. शेतीला तर रस्ता मिळून न जात कसं शेतात तितकंच शेती आम्हाला तिथे जाण्याशिवाय वहिवाट करायला काही दुसरं नाहीच करायचं नाही. शेतात झाला तर रस्ता नाही ना. आणि सरकारचं म्हणणं असं आहे की शेत रस्त्यासाठी रस्ते उपलब्ध करून द्या तहसीलदार साहेब. ते वारंवार त्याला विनंती करून घेतली, त्याच्यात दखलच घ्यायला तयार नाही. तिथे साहेबांना स्वतः दखल घेऊन आम्ही उपोषणाला बसण्याची पाळी आमच्यावर आम्ही शेतकऱ्यावर सांग रस्ता नाही शेती असून शेती जर नाही तिथली तर खाचं काय बेकार बनणार. चौकशी केली नाही का? चौकशी करा, फक्त मंडळ अधिकारी येतात पंचनामा फिरकून पाहायला तयार नाही. काय त्याला म्हणजे पाय तहसीलदार साहेबांकडे गेलो, हात जोडून विनंती केली साहेबांना. साहेब यायला तयार नाही तिला. नंतर वेळेला आम्ही काम करू हे करतो ते म्हणजे कसा तुम्ही तुमचं उपोषण काय मिळायचे शेअर आम्हाला रस्ता तर लागेल का नाही आपलं दान करण्यात तहसील. कारण पर्याय ते लेकर बाळी आमच्या आले तिथे पर्याय नसता आम्ही आत्मदान करायला तयार आहे. शेतीला रस्ता नाही कुठे. 5 वर्षापासून मी चक्र मारली. माझ्याकडे पूर्ण पुरावे त्याला गेले सगळे अर्ज आतापर्यंत. माझ्या हातामध्ये जेवढी कागद आवक जवळ विभाग घेतलेल्या प्रत्येक ओळख हे त्याला पुरावे दाखवायला एवढे तयार. आता 5 वर्षापासून जर त्याला ते दखलच घेत नसते शेवटचा पर्याय म्हणून मला बसल्याचं काय करणार नाही. जर माझ्यासाठी नाही झालं तुम्ही आत्मदान करणार. मी आत्मदान करतो.